हॅलो मॅडम पलीकडे जाता का? पलीकडे जा, पलीकडे जा, पलीकडे जा, पलीकडे जा. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा हा तालुका पंचायत समिती खंडाळा आपल्या समोर सादर करतो शिक्षणाची गंगोत्री आदिवासी जिल्ह्यापर्यंत पोहोचायची या ठिकाणी आपल्याला दिसून येणार. आदिवासी समाज आहे पुन्हा पुन्हा अनुभवता येत नाही. सुंदर सगळीकडे सुंदर पद्धतीने सगळीकडे उत्साह चैतन्य स्फूर्ती देणारा हा सोहळा या ठिकाणी आदिवासी बांधवांचं नृत्य या ठिकाणी सादर केलेलं आहे. यानंतर आदिवासींची दिनचर्या या रथातून मांडलेली आहे त्यांनी. ज्ञान नाही विद्या नाही, ज्ञान नाही विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, प्रयास मानव म्हणावे का. पूर्वी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक महान कार्य केले, त्यामुळे आदिवासी भागातील लेकी
अधिकारी पदाधिकारी सुस्त आहेत. याकरिता पुढे घेऊयात. संपूर्ण सादरीकरणाला या ठिकाणी वेळ नाही उपलब्ध होणार आहे आपल्याला. अजून आपलं बांबू प्रदर्शन साहित्य आहे. अतिशय वेगाने वाढणारे आपली ताकद आणि लवचिकतेमुळे विशिष्ट असणारे बांबूचा किंवा बांबू कवच पर्यावरणपूरक देखील आहे. हवेतील कार्बन डायऑक्साईड कमी करण्याच्या क्षमतेमुळे तसेच कमी जागेत जास्त उत्पन्न देणारे म्हणून शेतकऱ्यांच्या तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असणारे हे पीक आहे. पृथ्वीच्या पाठीवर निरनिराळ्या हवामानाची आणि पर्यावरणाशी जुळवून घेऊन वाढणाऱ्या जवळपास 1400 बांबूंच्या जाती आहेत. बांबूच्या वाढीसाठी किमान 3 ते 4 वर्ष इतका कालावधी लागतो. त्यानंतर दरवर्षी उत्पादन मिळते. तोडणी झाल्यानंतर आठवड्याभरातच लगेच बांबूची वाढ सुरू होते. बांबूच्या काही जातींची वाढ दिवसाला 2 ते 3 फूट इतकी होऊ शकते. बांबूचा वापर फर्निचर, घरे यापुरता मर्यादित न राहता आता हँडक्राफ्ट म्हणजेच हस्तकला, सजावटीच्या वस्तू, बांधकामाचे साहित्य तसेच मासेमारीचे साहित्य अशा विविध रूपाने बांबूचा वापर आज केला जात आहे. त्यामुळेच बांबूचा समुचित विकास करणे आणि बांबूच्या क्षमतेचा शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी पुरेपूर वापर करणे या हेतूतून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत म्हणजेच मनरेगा अंतर्गत बांबू लागवडीसाठी अनुदानपर योजना शासनामार्फत राबवण्यात येत आहे. माननीय श्रीमती याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय श्री विश्वास सित अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय श्रीमती अर्चना वाघमळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांना पंचायत समिती स्तरावरील यंत्रणेमार्फत बांबू या पिकाचे महत्व समजावून देण्यात आले व त्यांना बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्याचे फलित म्हणजे 800 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर बांबू या पिकाची लागवड करण्यात येणार आहे. माननीय गट विकास अधिकारी श्री अनिल वाघमारे साहेब यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि नियमित पाठपुरावा यामुळे खंडाळा तालुक्यातील कनेरी या एकट्या गावात 100हून अधिक हेक्टर क्षेत्रावर बांबू या पिकाची लागवड करण्यात येत आहे. ज्यामुळे खंडाळा हा नजीकच्या काळामध्ये बांबू लागवडीत तसेच उत्पादनात सातारा जिल्ह्यातील एक अग्रेसर तालुका म्हणून नावलौकिक नक्कीच प्राप्त करेल. बांबूपासून 2000 पेक्षा जास्त विविध प्रकारच्या सुबक हस्तकला व कला वस्तू तयार होतात. उमेद अंतर्गत महिला बचत गटांना बांबू हस्तकलाचे कौशल्य विकास इकडे तोंड करून उभे राहा. सगळे दाखवून इकडे तोंड करून उभे राहा. कच्चा माल पुरवठा करून बाजारपेठ जसे की ऑनलाईन व बांबू शॉप असे उपलब्ध करून दिल्यास घरोघरी स्वयंरोजगाराची निर्मिती करता येईल व महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण साध्य करता येईल. धन्यवाद. निवेदन डॉक्टर दर्शन नितीन काकडे, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती खंडाळा. अतिशय वेगाने वाढणारे आपली ताकद आणि लवचिकतेमुळे विशिष्ट असणारे बांबूचा किंवा बांबू गवत पर्यावरण पूरक देखील आहे. हवेतील